आपल्या आईसोबतच मरायचंच होतं. किती दिवस माझ्या छातीवर ओझ्यासारखी बसून राहशील? तुझ्यावर दया करून तर मी माझ्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. मी जशी स्वयंपाकघरात गेले तसंच सकाळ सकाळी माझी सासू जोरात ओरडत आली आणि मी घाबरून 2 पावले मागं गेले. ती खतरनाक नजरेने पाहत होती आणि मला कळत नव्हतं की आता मी कोणती चूक केली आहे. कारण थोड्याच वेळापूर्वी अगदी मी शांतपणे बसून नाश्ता करत होते. मी गुन्हेगारासारखी मान खाली घालून उभी राहिले. तेवढ्यात माझी सासू हातात गरम तवा घेऊन माझ्याकडे आली. हे पाहून माझे हातपाय थरथरू लागले, कारण मला माहिती होतं की ती आता माझ्या चेहऱ्यावर जखम करण्याचा प्रयत्न करू शकते. मी थरथरत विचारलं, काय झालं? तर ती ओरडली, महिना पूर्ण व्हायच्या आधीच राशन कसं संपलं? नक्की तू तुझ्या माहेरी सामान पाठवलं असेल. हे ऐकून मी सुन्न झाले, कारण लग्नानंतर एकदाही तिने मला माहेरी जाऊ दिलं नव्हतं आणि माझे लोक आले तरी ती मला खोलीबाहेर पडू देण्याची मनाई होती. आणि आता ती माझ्यावर खोटा आरोप करत होती. रडत मी म्हणाले, माझा माहेराशी काही संबंध राहिला नाही. मग तुम्ही आरोप का करत आहात? पण माझं वाक्य संपताच तिने माझे केस पकडून मला ओढायला सुरुवात केली आणि म्हणाली, मी काही मूर्ख नाही की तुझ्या या गोष्टींवर विश्वास ठेवीन. मी तुला स्वतः पीठ घेऊन दारापर्यंत जाताना पाहिलं आहे. मला आठवलं की त्या दिवशी मी एकाला दान दिलं होतं आणि तिने ते दान देण्यास कधी मनाई केली नव्हती. मग आता इतका राग का? कदाचित तिला वाटत असेल की बाहेर माझा एखादा भाऊ होता. पण ही इतकी मोठी गोष्ट नव्हती की एवढा तमाशा व्हावा. तरी तिला माहित होतं की मी अनेक आठवडे यावर टोमणे मारेल. तेवढ्यात दरवाजा वाजला आणि मला लक्षात आलं की आज महिन्याची 1 तारीख आहे आणि माझ्या नवऱ्याने रॅशन पाठवलं असेल. कारण तो दुकानात पैसे जमा करायचा आणि दुकानदार सामान घेऊन उरलेले पैसे माझ्या सासूला द्यायचा. माझ्या नवऱ्याने किती पैसे पाठवले हे मला कधीच कळत नव्हतं. दरवाजाचा आवाज ऐकताच सासूच्या चेहऱ्यावर चमक आली आणि ती सगळं विसरून दरवाजाकडे निघाली. हे पाहून मी निश्वास टाकला, नाहीतर आज तिने मला खूप मारलं असतं. मी माझ्या खोलीत जाऊन पटकन दरवाजा बंद करून बसले, कारण मला त्या दुकानदाराची खूप भीती वाटत होती. त्याच्या नजरा विचित्र होत्या. पण माझी सासू त्याला तासनतास तिच्या खोलीत बसून ठेवायची आणि मला वारंवार चहा द्यायला बोलवायची, जरी मी त्याच्या समोर जाणं टाळायचे. थोड्या वेळाने सासूने जोरात मला हाक मारली. मी थरथरत तिच्या खोलीजवळ गेले तर दरवाजा थोडासा उघडा होता. आतलं दृश्य पाहून मी थक्क झाले आणि लगेच मागे हटले. मी दरवाजा ठोठावला आणि सासू घाबरलेली बाहेर आली, जणू तिची चोरी पकडली गेली होती. मग मी स्वतःला सावरत तिने मला चहा बनवायला सांगितलं. मी स्वयंपाकघरात चहा करत होते, पण माझं लक्ष आतच होतं, कारण तो माणूस आला की सासू पूर्ण दिवस खुश असायची आणि हीच गोष्ट मला त्रास द्यायची. मी चहा घेऊन जाणार होते तेवढ्याच सासूने झटकन माझ्या हातातून ट्रे हिसकावून घेतला. तिच्या वागण्याचा ढंग पूर्ण बदलला होता, म्हणून मी घाबरून माझ्या खोलीत गेले. अर्ध्या तासाने दरवाजा बंद होण्याचा आवाज आला. खाली आले तर तो माणूस निघून गेला होता आणि सासू झोपली होती. मी स्वयंपाकघरात सामान ठेवून माझ्यासाठी चहा बनवला. मला ठाऊक होतं की ही गोष्ट कळली तर ती खूप ओरडेल आणि कदाचित मला काही दिवस उपाशीही ठेवेल. पण डोकेदुखीमुळे मी जास्त विचार केला नाही आणि जास्त पाणी टाकून चहा बनवला, म्हणजे तिला कळणार नाही. चहा पीत असताना तिच्या ओरडण्याचा आवाज आला. कदाचित कोणाचा तरी फोन आला होता आणि ती कोणावर तरी राग काढत होती. मी अंगणात आले. झाडांना पाणी देण्याची वेळ झाली होती, म्हणून मी पटकन पाईप जोडून रोपाकडे गेले. पाणी देताना मला मातीमध्ये दबलेला एक कागद दिसला. मी तो उचलणार इतक्यात सासू झटकन येऊन तो माझ्या हातातून खेचून घेतला आणि काही न बघताच माझ्या चेहऱ्यावर चापट मारली. मी थबकून उभी राहिले आणि रागाने त्यांच्या दिशेने पाहिलं तर त्यांनी मला अजून एक चापट मारली, जणू मला तुकडे तुकडे करून टाकणार होत्या. त्या ओरडल्या की मी इथे पाणी का देत आहे आणि मी मान खाली घालून उभी राहिले, कारण प्रत्येक काम सांगूनच करायची मला सवय लावली होती आणि न सांगता केल्यास त्या मारायच्या, धमकवायच्या. त्यांनी तो कागद परत फेकला आणि मला आज जाण्यास सांगून निघून गेल्या. मी रडत रडत माझ्या खोलीत गेले. अनेक तास रडल्यानंतर मन थोडंसं हलकं झालं. तेव्हा मी स्वयंपाकघरात जाऊन जेवण बनवू लागले. सासू संकेतच्या नजरेने माझ्याकडे पाहत होती. तेवढ्यात त्यांनी सांगितलं की त्यांच्या खोलीतून तूप घेऊन ये. मी त्यांची खोली उघडून आत गेले तर सकाळी सापडलेल्या कागदासारखाच आणखी एक कागद सोफ्यावर पडलेला मला दिसला. मी तो उघडून पाहू इच्छित होते, पण भीती होती की सासूने पाहिलं तर, म्हणून मी पटकन ती चिठ्ठी घेतली आणि बाहेर आले. वेळ पाहून मी त्या कचऱ्याच्या बादलीत टाकली, नंतर वाचण्यासाठी. जेवण बनवून मी लगेच कचऱ्याच्या बादलीजवळ आले आणि तो कागद उघडणार इतक्यात कुणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला. मला वाटलं सासूने पकडलं की काय,
पण मागे वळून पाहिलं तर रश्मी आत्या होत्या. त्या फार कमी आमच्या घरी यायच्या. त्यांनी विचारलं, तुझी सासू कुठे आहे? मी इशाऱ्याने सांगितलं. मी चहा बनवायला लागले तेव्हाच सासू रागाने आली आणि म्हणाली की घराचं सामान वाया घालवत आहे आणि रश्मी आत्यासारखं बाईला तर पाणी सुद्धा विचारणार नाहीत. मला आश्चर्य वाटलं, पण सासूंकडून काहीही अपेक्षित होतं. मी त्यांच्या मागे त्यांच्या खोलीत गेले तर त्यांनी मला ओरडून बाहेर हकलून दिलं. रश्मी आत्या मान खाली घालून बसल्या होत्या. मी परत स्वयंपाकघरात आले. आत्या बसल्या तोपर्यंत खोलीतून सतत भांडण्याचे आरडाओरडीचे आवाज येत होते. मी काही लक्ष दिलं नाही आणि माझ्या खोलीत जाऊन झोपले. रात्री उशिरा गेट उघडण्याच्या आवाजाने माझी झोप मोडली. घरात फक्त मी आणि सासू राहत होतो, त्यामुळे एवढ्या रात्री कोण आले हे पाहून मी घाबरले. खाली गेले तर विनोद दादा सासूच्या खोलीकडे जात होते. माझं मन डचकलं. कुठे समीरला काही झालं तर नाही? मी सासूच्या दारावर ठोकवलं. 5 मिनिटांनी त्या रागाने बाहेर आल्या आणि माझ्या विचारण्यावर माझ्यावरच ओरडू लागल्या. मला त्यांच्या मुलाच्या मृत्यूची आशा आहे, म्हणजे मी मोकळी हिंडू शकेन. माझी चिंता समजून घेण्याऐवजी त्यांनी मला हाकलून दिलं आणि म्हणाल्या की विनोद इथे आलेच नव्हते, पण मला खात्री होती की तेच होते. सकाळी उठून पाहिलं तर सासू खूप तांदूळ साफ करत होत्या. विचारलं तर म्हणाल्या की दानासाठी बिर्याणी करायची आहे. रात्रीची घटना आठवून माझ्या मनात पुन्हा शंका आली. मी धडधडत्या आवाजात विचारलं, विनोद दादा होते ना? त्यांना संतपून म्हणाल्या, कोण नव्हतं, उलट तूच का संशय घेते? तुझं मन विनोदकडे गेले का? मी धक्क्यात गप्प झाले, कारण माझं चारित्र्य अगदी स्वच्छ होतं. दुःखी मनाने मी स्वयंपाकघरात आले तर पाहते तर काय, विनोद दादाचा फोन आला होता आणि त्या सासूशी दबक्या आवाजात बोलत होत्या. मी सर्व ऐकलं. हे म्हणत होते की काल रात्री ते आपली घड्याळ सासूच्या खोलीत विसरून गेले आहेत, ती घड्याळ पाठवावी. हे ऐकताच मी सासूच्या समोर उभे राहिले. त्यांची चोरी पकडली गेली होती. त्या माझ्यावरच आरोप करू लागल्या की त्यांच्या मुलाला फोन करतील आणि सगळं सांगतील. माझा नवरा परदेशात गेल्यापासून त्यांच्याशी माझं अजिबात बोलणं झालं नव्हतं. तो मला मोबाईल देऊन गेला होता, पण सासूने तो मोबाईल स्वतःकडे ठेवून घेतला. त्या मला त्याच्याशी बोलूही देत नव्हत्या आणि त्याला काय काय सांगत होत्या मला काहीही कळत नव्हतं. विचारलं की त्या मला शिवीगाळ करायच्या. आता मी त्यांच्यासमोर उभी राहून प्रश्न विचारला तर त्यांनी माझ्याच चारित्र्यावर चिखलफेक सुरू केली. मी गप्प बसावं म्हणून मी सगळं स्वतःच्या कानांनी ऐकलं आणि मला समजेनासं झालं होतं की माझ्या सासू काय काय करत आहेत. माझी आत्या अनेक वर्षांनी आल्या आणि भांडून परत गेल्या. नक्कीच काहीतरी होतं. माझी चूक इतकीच की मी प्रश्न विचारला, विनोद रात्रीच्या वेळी आमच्या घरी का आले होते? मी एवढंच विचारलं तर त्या रडत रडत म्हणाल्या की त्या आपल्या मुलाला लगेच फोन करतील आणि सांगतील की मी त्यांच्यावर आरोप करत आहे. मी त्यांच्याकडे पाहत राहिले. माझा कसूर काय होता? रात्री विनोदचं येणं ही छोटी गोष्ट नव्हती. त्याच क्षणी सासूने माझ्यासमोर माझ्या नवऱ्याला फोन लावला. त्याचा आवाज ऐकताच माझ्या डोळ्यात पाणी आलं, कारण लग्नाच्या आठवड्याभरानेच तो परदेशात गेला होता. आम्हाला एकमेकांना ओळखायलाही वेळ मिळाला नव्हता आणि माझी सासू रडत म्हणाली, पोरा परत ये रे, तुझ्या बायकोचे लक्षण काही ठीक नाही. हे ऐकताच माझे डोळे विस्फारले. मला वाटलं सासू काही गैरसमज निर्माण करतील, पण आपल्याच मुलाला एवढं मोठं खोटं बोलतील ह्याचा तर मी विचारच केला नव्हता. मी तर घराबाहेर सुद्धा जात नव्हते, मग त्या खोटं का बोलत होत्या? ते म्हणत मी मोबाईल काढून घ्यायला पुढे झाले, पण त्या रडत म्हणाल्या, पोरा लवकर परत ये, ही बाई मला मारते. 6 दिवसापासून मला अन्नही दिलं नाही. तू आला नाहीस तर मी जीव देईन. हे ऐकून मी शॉक झाले. समीर, माझं ऐक, हे सगळं खोटं आहे, मी ओरडले. पण त्या फोन घेऊन त्यांच्या खोलीत गेल्या. त्यांनी काय सांगितलं माहीत नाही, पण माझा नवरा माझं बोलणं ऐकायला सुद्धा तयार नव्हता. त्याने सांगितलं की 2 दिवसात येऊन मला डिवोर्स देईल. मी दिवसभर रडत राहिले आणि माझी सासू मनातल्या मनात आनंद साजरा करत होती. तो दिवसही आला जेव्हा माझा नवरा परत येणार होता. मी खूप अस्वस्थ होते. मी माझ्या चारित्र्याची सफाई कशी देणार? माझा नवरा नेहमीच आईचं ऐकणारा. मी भीतीने थरथरत होते. डिवोर्स झाला तर मी कुठे जाणार? पूर्ण दिवस रडण्यातच गेला. संध्याकाळी तो आला. इतका बदललेला होता की क्षणभर तर मी ओळखूच येत नव्हता. सासू धावत गेल्या आणि रडत रडत माझ्या नवऱ्याच्या गळ्यात पडल्या. मी दूर उभी अपराधासारखी मान खाली घालून विचार करत होते की मी काय बोलू. माझ्याकडे स्वतःला वाचवायला काहीच नव्हतं आणि माझी सासू कुठले फोटो काढून दाखवत होती की मी शेजारच्या डॉक्टरसोबत हातात हात घालून पकडली गेली आहे आणि विनोद तर तिचा मुख्य साक्षीदार.
हे पुरावे पाहून मी पूर्णपणे तुटून गेले. मला अजिबात समजत नव्हतं की मी आता काय बोलू. मी दूर उभी होते तेवढ्यात सासू जोरात रडू लागल्या. पोरा, हिला डिवोर्स दे. तू परदेशात होतास, मग ही प्रेग्नंट कशी झाली? बघ या तिच्या रिपोर्ट्स. ही तर रोज डॉक्टरकडे जात होती. मला साफ गडबड दिसत आहे. तिला विचार, तिच्या पोटातलं बाळ कोणाचं आहे? एवढं बोलून त्या रडू लागल्या. घराबाहेर लोकांची गर्दी जमली होती. सगळीकडे कुजबूज चालू होती. माझा नवरा परत आलेला म्हणून सगळे त्याला भेटायला आले होते आणि सासूने याच क्षणी मला बदनाम करण्याचं शस्त्र उचललं. माझा नवरा मला रागाने बघत होता आणि माझे हातपाय थरथरत होते. आमच्यात कधी अशी जवळीक झालीच नव्हती की बसून 2 मिनिटं बोलू आणि मी त्याला माझ्या पवित्रेचा विश्वास देऊ शकू. मला खात्री झाली होती की तो आता मला डिवोर्स देईल आणि कदाचित घराबाहेरही ढकलून देईल. मी काहीही सांगू शकत नव्हते. त्यांनी गोळा केलेले खोटे पुरावे आणि आरोप बघून बचावात काही बोलणं व्यर्थ होतं. म्हणून मी शांतपणे मान खाली घालून मंत्र म्हणत उभी होते. तेव्हाच माझी सासू म्हणाली, एक रात्री मी पाहिलं होतं. डॉक्टर हिच्या खोलीत होता. विचारलं तर ही खोटं बोलू लागली. विचार हिला. नसताना रात्री 12 वाजता डॉक्टरला का बोलत होती? हे ऐकून माझी सासूकडे पाहिलं तर त्या लगेच आपला चेहरा दुसरीकडे वळवून बसल्या. कारण त्यांना माहिती होतं की त्या खोटं बोलत आहेत. डॉक्टर अनेकदा माझी तब्येत बिघडली म्हणून यायचा आणि याचा असा गलिच्छ अर्थ काढणे हे कधी मी स्वप्नातही विचार केला नव्हता. मला काही कळत नसतानाच माझ्या नवऱ्याने पवित्र धर्मग्रंथ उचलला आणि म्हणाला, आपण दोघे यावर हात ठेवून सत्य बोलू. मी रडत रडत त्याच्याजवळ गेले. आम्ही दोघांनी हात ठेवले. माझे हात थरथरत होते. माझं संपूर्ण शरीर भीतीने कापत होतं. सासू मात्र माझ्या नवऱ्याला भडकवण्याचे वाईट शब्द बोलतच राहिल्या. त्यांनी माझे केस पकडून मला ओढलं आणि ओरडल्या, आत्ताच लगेच हिला डिवोर्स दे. अशी बाई माझ्या घरची सून होण्याच्या लायकीची नाही. माझ्या नवऱ्याने माझा हात पकडून मला सासूपासून दूर केलं आणि लहान लहान पावलांनी सासूकडे चालू लागला. सासू घाबरल्या. क्षणभर त्या गप्प झाल्या. सगळे लोक शांत. आणि तेव्हाच माझ्या नवऱ्याने आपल्या आईच्या गालावर एक जोरदार चापट मारली. सासूबाई त्याच्याकडे बघत उभ्या राहिल्या. कारण माझं नाव मोहिनी आहे. मी जन्मले तेव्हा इतके सुंदर होते की माझ्या आई वडिलांनी माझं नावच मोहिनी ठेवलं. त्यांच्या लग्नाला 5 वर्षांनी खूप मनभावे केलेल्या प्रार्थनानंतर मी त्यांना मिळाले. म्हणून मी त्यांच्यासाठी खूप खास होते. आई सांगायची की मी जन्मले तेव्हा वडिलांनी संपूर्ण गावात मिठाई वाटली होती. लोक म्हणत होते, एखाद्या मुलीच्या जन्मावर कुणी इतका आनंद कसा साजरा करू शकतो? पण वडिलांना मुलगा मुलगी याचा फरकच नव्हता. वडील त्या भागातील मोठे जमीनदार होते. घरात नोकर चाकर होते आणि कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती. माझ्या जन्मानंतर बाबांनी आपली अर्धी जमीन विकून व्यापार सुरू केला आणि तो दिवसेंदिवस रात्री दुपटीने वाढू लागला. ते नेहमी म्हणायचे की तू माझ्या आयुष्याचं सौभाग्य घेऊन आली आहेस. मी जवळजवळ 6 वर्षाची होते तेव्हा माझा भाऊ जन्माला आला. पण तो जन्मताच दिव्यांग होता. त्यामुळे घरात माझेच महत्त्व अजून वाढले. आजी म्हणायची, मोहिनी जितकी सुंदर आहे तितकंच आपल्या नवऱ्यावर आणि घरावर राज्य करेल. आई घरगुती कामात व्यस्त असे, त्यामुळे माझं जास्तीत जास्त वेळ आजीबरोबरच जात असे. आयुष्य खूप सुंदर चाललेलं होतं. पण एके दिवशी आईची नातेवाईक असलेली सुमेधा काकू आमच्या घरी काही दिवस राहायला आली. सर्व काही सुरळीत होतं. पण तिने घरात 1 आठवडा राहिल्यानंतर पहिल्यांदाच आई बाबांमध्ये भांडण झाले. ते मी पाहून घाबरून गेले. मी इतर मुलांपेक्षा वेगळी होते. आजी म्हणायची की माझ्या अंगी खूप शहाणपण आहे. शाळेतील शिक्षकही माझ्या बुद्धीचे कौतुक करत. त्या दिवशी भांडण एवढं वाढलं की बाबांनी आईवर हातही उघडला. आई रडत रडत माहेरी निघून गेली. पहिल्यांदाच असे झाले होते की तिने मला सोबत नेले नव्हते. काही दिवसांनी आई रागाने घरी आली आणि मला जबरदस्ती घेऊन जाऊ लागली. पण नोकराने खबर दिल्यामुळे बाबाही लगेच आले आणि तिला थांबवू लागले. मी दोघांकडे फक्त आश्चर्याने पाहत होते. वाद इतका वाढला की बाबा एका हाताने आणि आई दुसऱ्या हाताने मला खेचू लागले. आजीने मोठ्या कष्टाने मला सोडवले आणि दोघांना ओरडली. पण आई काही ऐकण्यात तयारच नव्हती. तिच्या मनात काय भरलं गेलं होतं देव जाणे. ती बाबांवर विनाकारण संशय घेऊ लागली होती. हे नेमके ते दिवस होते जेव्हा सुमेधा काकू आमच्या घरी होती आणि तिनेच आईच्या मनात संशयाचे बी पेरले होते की बाबा आजकाल खूप उशिरा घरी येतात. नक्कीच दुसऱ्या कोणावर तरी प्रेम जडले आहे. सरळ साधी आई कोणतीही चौकशी न करता बाबांवर दोष ठेवू लागली. बाबांचे मन तर आधीच कामाच्या तणावाने भरलेले होते. आईचे बोलणे ऐकून ते संतापले आणि दोघांमध्ये मोठा वाद झाला. आईने हा विषय शेजारच्या सुमेधा काकूला सांगितला आणि काकूने तर आईला अगदी घाबरून टाकलं की तुझा नवरा तुला फसवत आहे. आणि ज्या ज्या गोष्टी काकू म्हणायची त्या गोष्टी आई बाबांना सांगू लागली. बाबांना राग येई आणि आई हट्टावर अडून बसे. जर गोष्ट इथे थांबली असती
तर कदाचित सर्व ठीक झाले असते. पण सुमेधा काकूने आईला डिवोर्ससाठी उकसवायला सुरुवात केली. निरागस आईने विचार न करता स्वतःच्या प्रिय नवऱ्यासमोरच डिवोर्सची गोष्ट काढली. आणि इथूनच त्यांच्या नातात दरी पडू लागली. डिवोर्स तर झाला नाही, पण दोघांच्या मनात खोल फूट निर्माण झाली. बाबा आईच्या या धाडसाने थक्क झाले. महिने सरत गेले आणि सुमेधा काकू सतत येत राहिली. भांडणे वाढत राहिली. आई तिच्या बोलण्याच्या जाळ्यात पूर्णपणे अडकून गेली. माझे बाबा खूप सरळ, प्रामाणिक आणि आईवर जीवापाड प्रेम करणारे होते. दुसऱ्या स्त्रीबद्दल विचार करणंही त्यांना पाप वाटत असे. पण माझी आई काकूचंच ऐकत राहिली. एक दिवस सुमेधा काकूने आईला सांगितलं, हॉस्पिटलमध्ये एका स्त्रीने मुलाला जन्म दिला आहे आणि तिच्या नवऱ्याचा फोटो पाहिला असता तो बाबांचा जयदेवाचा होता. काकूने आईला भडकवलं की तुझा नवरा दुसरं लग्न करून बसला आहे आणि त्या स्त्रीचा मुलाचा तो बाप आहे. हे ऐकून आईच्या मनात भीती भरली आणि ती बाबांकडे सतत सफाई मागू लागली. बाबांना हे त्रासदायक होऊ लागले आणि त्यांचे नाते अधिक बिघडले. नंतर माझा धाकटा भाऊ झाला. तो पूर्ण स्वस्थ होता आणि आजीच्या प्रयत्नांनी आई बाबांचे नाते थोडेफार सुधरू लागले. वेळ सरत गेला आणि मी 15 वर्षाची झाले. एके दिवशी एक स्त्री आमच्या घरी भीक मागायला आली. दयाळू आणि माणुसकीने भरलेल्या माझ्या आईने तिचा दुःख प्रसंग ऐकला. ती पूर्वी वेश्यालयात राहत होती. एका माणसाने लग्नाचे आश्वासन देऊन तिला तिथून काढून नेले. काही दिवस ठेवले, पण गर्भवती असल्या कळतात तिला सोडून पळून गेला. तेव्हापासून ती स्त्री भीक मागत जगत होती. आईने तिला सांगितलं की ती आमच्या घरी राहू शकते आणि घराच्या कामात मदत करू शकते. आधीच अनेक नोकर होते, पण आईला करुणा आली आणि ती स्त्री आमच्याच घरी राहू लागली. तिचा मुलगाही खूप गोड होता. तो माझ्या भावासोबत खेळत असे. एक आठवडा ती आमच्या घरी राहिली. सगळं व्यवस्थित होतं. पण जेव्हा ती परत काही दिवसांनी आली तेव्हा तिचं मूळ पळत जाऊन बाबांच्या गळ्यात शिरलं आणि म्हणालं, बाबा तुम्ही कुठे गेला होतात? हे ऐकून माझी आई दंग झाली. तिला अचानक 9 वर्षापूर्वी सुमेधा काकूने सांगितलेली गोष्ट आठवली की तुमच्या नवऱ्याचे दुसरे लग्न झाले आहे, त्यांचा एक मुलगाही आहे. बाबा बिचारे स्वतःच गोंधळले उभे होते आणि ती स्त्री आपल्या मुलाला थांबवतही नव्हती. मला वाटलं जसं माझा भाऊ बाबांना बाबा बाबा म्हणतो तसंच त्यानेही म्हटले असेल. पण मला काय ठाऊक होतं की त्या स्त्रीचा हेतू काय होता. घरात तासन तास वाद झाला. आजी आईला समजवत होती. बाबा सतत सांगत होते की त्या स्त्रीला ओळखतही नाहीत. पण ती स्त्री याच गोष्टीवर अडून बसली होती की बाबांनी तिला फसवलं आहे आणि तिच्याशी खोटं लग्न केलं आहे. आता त्यांना तिला विधिवत पत्नी म्हणून स्वीकारावंच लागेल. आजीमध्ये पडून आईला शांत करत होती, पण आईने रागात आजीला ढकलूनच दिले. आजीचं डोकं पलंगावर आदळलं आणि त्याच क्षणी त्यांनी प्राण सोडले. आई थिजून राहिली, पण बाबांच्या मनात आईविषयी एवढा घोर द्वेष भावना निर्माण झाली की त्यांनी आईला अपराधीच समजून लागले. माझी आजी जी माझ्या मैत्रिणीसारखी होती मला सोडून गेली आणि मी आतून पूर्ण रिकामी झाले. जणू माझ्या शहाणपणावर धुंदी चढली होती. मी शिक्षण सोडलं. खोलीत बंद राहू लागले. ती स्त्री अजूनही आमच्या घरी होती. आजीच्या मृत्यूनंतर सुमेधा काकू पुन्हा आली. जशी ठिणग्या पेटावी तशी तिने घरात आग भडकवली. त्याचा सर्वात मोठा फटका आम्हा तिघा भावंडांना बसला. आई मानसिकरित्या खूप त्रस्त झाली होती आणि मुलांकडे लक्ष देऊ शकत नव्हती. त्या दिवसात माझा दिव्यांग भाऊ झोपलेला आणि पुन्हा कधीच उठला नाही. कोण म्हणत होतं की त्याला साप चावला, कोणी म्हणत होतं की त्याला विष दिलं गेलं, पण त्याचा मृत्यूचं रहस्य कधीच उलगडलं नाही आणि माझा भाऊही कायमचा सोडून गेला. आता आईला वाईट वाटू लागलं होतं की सगळं बाबांच्याच सांगण्यावर होत आहे किंवा ती स्त्री जी स्वतःला बाबाची दुसरी पद्धत सांगत आमच्या घरात हट्टाने बसून राहिली होती हिचाच डाव आहे. पण बाबा वारंवार डोकं हलवून सांगत होते की त्यांच्याशी तिचा काहीही संबंध नाही. एके दिवशी फार रागाच्या भरात बाबांनी त्या स्त्रीला आणि तिच्या मुलाला घराबाहेर काढून दिलं. पण ती विलक्षण हट्टी निघाली. ती दिवसभर आमच्या मुख दरवाजावर बसून राहायची. 6 दिवसापर्यंत बाबांनी हे सगळं सहन केलं. पोलिसात तक्रार दिल्यानंतर ती स्त्री जणू गायबच झाली. पण तरी सुद्धा आई बाबांचे नाते पूर्वीसारखे झाले नाही. त्याच दिवसात आमच्या घरी माझ्या अजून एका बहिणीचा जन्म झाला. आई बाबा आमचा एकमेकांशी बोलत नसल, पण एकाच खोलीत राहत होते. एवढं मात्र आम्हाला समाधान देणारं होतं. मी 17 वर्षाची झाले होते. बाबांच्या चुलत भावात त्यांच्या मालमत्तेवर डोळा होता. त्यामुळे बाबा तणावात राहू लागले आणि व्यवसायाकडे लक्ष देऊ शकले नाहीत. हळूहळू कोट्यावधीचा व्यवसाय संपला आणि बाबांनी हे मनावर घेतलं. त्याच काळात सुमेधा काकू पुन्हा आमच्या घरी आली. जेव्हा आई बाबांचे नाते जवळजवळ तुटण्याच्या टप्प्यावरच होते. काकू सतत आईच्या मनात वाईट विचार भरत राहिली आणि आई बाबांच्या आजारपणाची पर्वा न करता त्यांच्याशी वाद, आरोप, प्रत्यारोप
तासन तास भांडण करत राहिली. बाबांची तब्येत इतकी खालावली की ते उठूही शकत नव्हते. डॉक्टरांनी सांगितले की ते कधीही जग सोडून जाऊ शकतात. पण आईला त्यांच्याबद्दल किंचितही माया उरली नव्हती. माझी आजी तर आधीच वारली होती, नाहीतर कदाचित परिस्थिती इतकी भयंकर झालीच नसती. एक दिवस वादाच्या भरात बाबांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते आम्हाला कायमचे सोडून गेले. बाबांच्या मृत्यूनंतर आईला जाणवू लागले की आयुष्यात काय काय घडून गेले आहे. बाबांची सर्व संपत्ती चुलत भावांनी बळकावली आणि आम्हाला घराबाहेर काढून दिले. आई थोडंफार सामान घेऊन सुमेधा काकूकडे गेली, पण तिनेही घर देण्यास नकार दिला. तेव्हाच आमच्याकडे काम करणाऱ्या नोकरानीची मुलगी, जी आमच्या घरातच वाढली होती, तिने आम्हा चौघांना आपल्या सासूरवाडीत नेलं. तिथं 2 वेळचं जेवण मिळणंही अवघड होतं, तरीही तिने आमचा भार उचलला. आई इतर घरात काम करू लागली. दरम्यान सुमेधा काकू, जिच्या लक्षात होतं की ही मालमत्ता अजूनही कायदेशीररित्या बाबांच्या नावावर आहे, तिने एक नवा डाव खेळला. तिने आपल्या मुलाच्या समीरचे लग्न माझ्याशी लावून देण्याचं ठरवलं. आई तर तिची अगदी जवळची झाली होती. तिला वाटायचं सुमेधा काकू आमचा आधार आहे. वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी माझं लग्न 30 वर्षाच्या समीरशी लावून दिलं. मला काही हरकत नव्हती, पण सुरुवातीचे दिवस फार विचित्र गेले. कारण सासू दरवेळी प्रयत्न करायची की आम्ही पती पत्नी एकमेकांशी बोलूही नाही. अजूनपर्यंत माझ्या नवऱ्याने मला हात सुद्धा लावलेला नव्हता आणि त्यामागे ही सासूच होती. कदाचित त्यामुळेच ती तिच्या मुलाचे कधी स्वतःचे घर बसू नये. लग्नाला 1 आठवडा होताच नवरा परदेशात गेला आणि म्हणाला की लवकरच मला बोलवेल. पण मला माहेरी जाण्याची परवानगी नव्हती. आईने एक छोटंसं घर भाड्याने घेतलं होतं आणि काम करून घर खर्च चालवत होती. आईच्या माहेरच्यांनीही आम्हाला ठेवण्यास नकार दिला होता. माहेर म्हणून फक्त 2च भाऊ होते, तेही परदेशात स्थायिक झालेले. नातेवाईकात फक्त सुमेधा काकूच होती, जिला आई अजूनही दोषी मानत नव्हती, कारण आईला खरे सत्य माहीतच नव्हते. सुमेधा काकू माझ्या बाबांवर वाईट नजर ठेवत होती आणि ते तिला वाटत होतं की बाबा आईला सोडून तिला म्हणजे सुमेधाशी लग्न करतील. तिचा स्वतःचा नवरा कधी मेला होता की खरोखर मेला का काही दुसरेच झाले, कोणालाच ठाऊक नव्हतं. बोलणं वाढत गेलं आणि महिने सरत गेले. माझी एक नणंदबाई होती, माझ्याच वयाची. तिचा साखरपुडा ठरला होता. ती खूप चांगली होती आणि आमच्यात फार जुळत असे, पण सासूला हेही आवडत नसे. सोनिया माझ्याजवळ बसली की सासू तिला लगेच बोलवून घ्यायची. हे पाहून मला खूप वाईट वाटे, पण मी काही म्हणू शकत नव्हते. आईने सांगितलं होतं, काही झालं तरी आपलं घर टिकवून ठेव. त्याच दिवसात नंदेचा साखरपुडा काही कारणास्तव मोडला. एक म्हणजे तिचा नवरा तिच्यापेक्षा बऱ्यापैकी मोठा होता. दुसरं म्हणजे त्यांना लगेच लग्न करायचं होतं, पण माझा नवरा विदेशात असल्याने नंदेचं लग्न पटकन शक्य नव्हतं. सासू ठाम होती की मुलगा परत येईपर्यंत मुलीचे लग्न करणार नाही. खरी गोष्ट अशी होती की मुलासाठी एखाद्या श्रीमंत घरचा शोध घेत होती. प्रकाश भाऊ तर साधे सरकारी शिक्षक होते. वेळ पुढे जात राहिला आणि नंदन आपल्या होणाऱ्या नवऱ्याशी लग्न न झाल्यामुळे इतकी तुटून गेली की आजारी पडून खोलीच बंद झाली. ना खाण्याची शुद्ध, ना कोणाशी बोलण्याची. तिची आई सुद्धा तिच्या खोलीत जात नव्हती. तेव्हा त्यांना मुलीची दया आली. त्यांनी त्यांच्या लग्नाचा निर्णय घेतला. नातेवाईक पाहिले की एकही नातं पसंत आलं नाही, पण नंदन तिथे लग्न करायला तयार नव्हती. ती म्हणाली, लग्न करणार तर प्रकाशचीच करेन, नाहीतर कोणाशीच नाही. कारण लहानपणापासून तिच्या आईने प्रकाशचं नाव तिच्या मनात बसवून ठेवलं होतं. सासूने जबरदस्ती केली तेव्हा नंदनने आत्महत्येचा प्रयत्न केला. सासू घाबरली आणि तिला मुलगी गमवायची नव्हती. तेव्हा त्यांनी प्रकाशच्या पत्नीवर टोटका सुरू केला आणि ती बाई बाळंतपणात मरण पावली. सासू खूप खुश झाली आणि तिने मुलीला त्याच कामात लावलं की कसंही करून प्रकाश तिच्या मुठीत यावा. नंदनने प्रकाश आपला हवा म्हणून विविध टोटके सुरू केले. एक दिवस प्रकाश आमच्या घरी आला. त्याने माझ्या सासूला टोटका करताना पाहिलं. त्याने कायमचा त्यांच्याशी संबंध तोडला. हा धक्का नंदन सहनच करू शकली नाही आणि तिने आत्महत्या केली. तरीही हा सासूसाठी धडात ठरला नाही. ती वेगवेगळ्या लोकांसाठी हेच काम करत राहिली. मला तर माहीतच नव्हतं की ही टोटका करते. काही काळाने तिने हे काम सोडलं. तेव्हा मला थोडासा सुटकेचा श्वास मिळाला. ती माझ्यावर खूप अत्याचार करत होती. खायला देत नव्हती, मारहाण करत होती. काही वेळ माझा जीव घेण्याचाही प्रयत्न केला. मी समजत होते की मुलीच्या मृत्यूचं दुःख तिच्या डोक्यावर चढलं आहे, म्हणून हे सगळं सहन करत राहिले. पण आता तिने माझ्यावर जो आरोप लावला होता, माफ करण्याजोगा नव्हता. ती माझ्यासमोर उभी होती आणि मी सरळ नवऱ्याला खरं सांगू शकले असते. त्यांची आई काय काय करत आली आहे, पण मी काही बोलू शकले नाही, कारण मनात वाटत होतं की माझ्या नवऱ्याला आधीच सगळं माहीत असावं. तेवढ्यात ते रागाने ओरडले, आई, अजून किती खोटं बोलाल? रश्मी आत्या मला सगळं सांगितलं आहे आणि माझ्याकडे पुरावेही आहेत. तुम्हाला आई म्हणतानाही मला लाज वाटते. माझ्या बहिणीच्या मृत्यूमागेही तुमचाच हात आहे. तुम्ही टोटके करत राहिलात.
तुम्हाला तर लाज वाटली पाहिजे. त्याचा मोठा आवाज ऐकून सासू घाबरून दूर उभी राहिली आणि लोक कुजबुजू लागले. मी स्तब्ध उभी सगळं ऐकत होते. ते पुन्हा म्हणाले, तुम्हाला काय वाटलं? मला काहीच कळत नाही. मला सगळं माहीत आहे. मला वाटलं कधीतरी तुम्ही सुधराल, पण तुम्ही तर या घरात उधळण माजवली आणि माझ्या पत्नीवर इतका घाणेरडा आरोप करून तिला बदनाम केलं. तुम्ही आमच्या लग्नाची सुरुवातही होऊ दिली नाही, कारण तुम्हाला भीती होती की मी माझ्या पत्नीला परदेशात घेऊन जाईन आणि तुम्ही एकट्या पडाल. आणि तुम्ही जे संबंध विनोद दादासोबत ठेवले आहेत त्याच्यासाठी तर मी काय बोलू. नवरा रडत होता आणि सासू लाजेने डोकं खाली घालून बसली होती. त्याच वेळी माझी आई धावत आली. खूप महिन्यांनी मी माझ्या आईला भेटत होते आणि माझे अश्रू थांबत नव्हते. माझा नवरा समोर हात जोडून रडत म्हणाले, मला माफ करून टाक आणि माझ्या पतीपेक्षा दुसरं मला कोण. मी त्यांना ताबडतोब माफ केलं. माझ्या नवऱ्याने आईला ढकलून घराबाहेर काढलं आणि ती रडतच राहिली. विनोद दादा सुद्धा आता कोणाला तोंड दाखवण्याच्या लायकीचेही राहिले नव्हते. आणि माझ्या नवऱ्यानेही आपल्या आईला स्वीकारलं नाही, कारण सासू नवऱ्याने पाठवलेले पैसे मला देण्याऐवजी विनोदला देत होती. मी अनेकदा विचार करायचे की ती सतत पैसे तक्रार का करते जेव्हा नवरा इतके पैसे पाठवतो. पण मला काय माहिती होतं की ती पाठीमागे एक वेगळीच कथा चालू आहे. माझा नवरा 2 महिने माझ्या जवळच राहिला. त्यांनी आमची केस लढली आणि माझ्या वडिलांच्या चुलत भावाकडून सगळी जमीन परत मिळवून दिली. त्यांनी माझ्या भावांना योग्य मार्ग दाखवला आणि बहिणी आणि धाकट्या भावाच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि मला म्हणाले, मी परत येईन पुढच्या महिन्यात. इथेच व्यवसाय सुरू करू. आपण सगळे एकत्र आनंदाने जगू. मी त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवला. त्या दिवसात मी गर्भवती होते आणि माझी आई, बहीण, भाऊ माझ्याबरोबरच राहत होते. एके दिवशी आम्ही बाजारात गेलो होतो तेव्हा आम्हाला दिसलं की माझी सासू भीक मागत बसली होती. ती ओळखू येण्यासारखीही राहिली नव्हती. तिची अवस्था खूप बिकट होती. थंडीत रस्त्यावर झोपल्यामुळे तिचं शरीर आकडलेलं होतं. लोक तिला ओळखत होते म्हणून तिरस्काराने पाहत होते. जे लोक आधी तिचे दिवाने होते आणि तिच्याकडून टोटके करून घेत होते तेही आता तिला मदत देण्यास तयार नव्हते. ती अनेक दिवस उपाशीपोटी रस्त्यावर फिरत होती. मला तिची दया आली. मी नवऱ्याला फोन करून म्हणाले, तुझ्या आईकडून जी चूक झाली ती झाली, पण आता तुझं कर्तव्य आहे की तू त्यांची काळजी घेशील. त्या चुकीच्या होत्या, पण त्यांना असं रस्त्यावर सोडून देऊ नकोस. मी अनेक दिवस नवऱ्याला समजवलं. शेवटी ते म्हणाले, हो ठीक आहे, माझ्या आईला घरात आण. मी माझ्या सासूला घरी आणलं. त्यांचे पाय पूर्णपणे निकामे झाले होते आणि त्या चालूही शकत नव्हत्या. मी पूर्ण मनापासून आणि मायेने त्यांची सेवा केली. लकव्यामुळे त्या बोलूही शकत नव्हत्या, तरीही प्रत्येक वेळी हात जोडून माझी माफी मागण्याचा प्रयत्न करत. दरम्यान माझा नवरा परत भारतात आला आणि त्याचा नवा व्यवसायही चांगला चालू लागला. आमचं जीवन समाधान आणि सुखाने भरून गेलं. माझ्या आईचं आयुष्य जरी सुमेधा काकूमुळे उद्ध्वस्त झालं होतं, तरी आज आम्ही तिच्याच मुलाच्या आधाराने सुखी आयुष्य जगत होतो. मी त्या बाईलाही भेटले जी स्वतःला माझ्या वडिलांची दुसरी पत्नी म्हणत होती. तिने कबूल केलं की सुमेधा काकूच्या प्रभावाखाली होती आणि तिच्याच सांगण्यावरून तिने हे सगळं केलं. ती वारंवार माझी माफी मागत राहिली आणि मीही तिला माफ केलं, कारण आता आयुष्यात सगळं नीट होतं आणि मला कोणतीही जुनी आठवण मनात ठेवायची नव्हती. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. या कथेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ट्रू स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.